होमिओपॅथिक औषधांसोबतच जर तुम्ही डाएट आणि इतर काही गोष्टी फॉलो केल्या साध्या सिंपल, तर त्याचाही आपल्याला केस गळती लवकर कमी होण्यासाठी उपयोग होतो. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की केस ओले असताना विंचरू नका. केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंब वापरा. डाएट मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी याचं प्रमाण जास्त ठेवा. ड्रायफ्रूट जास्त ठेवा. हिरव्या पालेभाज्या, फ्रुट्स याचा समावेश जास्त ठेवा. त्यासोबतच झोपही पूर्ण झाली पाहिजे. कमीत कमी 6 ते 8 तास झोप व्यवस्थित झाली पाहिजे. थायरॉइड, पीसीओडी असे काही आजार असतील तर त्यावरही सोबत उपचार केला पाहिजे, जेणेकरून ते थायरॉइड, पीसीओडी बरं होईल आणि हेअरफॉल कमी होण्यासाठी मदत होईल. जर आपण होमिओपॅथिक उपचार घेतले, होमिओपॅथीमध्ये याच्यावर मुळापासून उपचार केले जातात आणि खूप चांगले औषधं उपलब्ध आहेत. त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. होमिओपॅथीमध्ये वापरलं जाणारं महत्वाचं एक औषध आहे लायकोपोडियम, ज्यामध्ये जर हार्मोनल इम्बॅलन्समुळे हेअरफॉल जास्त होत असेल, कपाळाच्या पुढच्या बाजूने हेअर लॉस जास्त होत असेल महिलांमध्ये, त्यामध्ये लायकोपोडियम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे नॅट्रमूर, की स्ट्रेसमुळे एखाद्या ग्रीफमुळे जर हेअरफॉल जास्त होत असेल तर त्यावेळी नॅट्रमूर हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे फॉस्फरस. अगदी बंचमध्ये केस गातात त्यामध्ये फॉस्फरस हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे सेपिया. पीसीओडी किंवा हार्मोनल इम्बॅलन्समुळे जेव्हा हेअरफॉल जास्त होतो त्यावेळी सेपिया हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे सिलिशिया. जेव्हा केस मुळापासून तुटतात किंवा मधूनच तुटतात, पोषण कमी पडल्यामुळे जेव्हा हेअरफॉल होतो त्यावेळी सिलिशिया हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. यासोबतच थुजा, ग्राफायटिस, आर्निका, जबरोंडी अशी इतर काही खूप महत्वाची औषधं आहेत जी आपल्याला हेअरफॉलसाठी उपयोगी पडतात.